जंगलात हरवलेलं एक गाव आयनल. झाडांच्या कुशीत निसर्गाच्या शांत श्वासात लपलेलं एक अद्भुत रत्न म्हणजे नागेश्वर मंदिर. मंडळी, गाभाऱ्यात प्रवेश करताच एका भव्य शिवलिंगाचं दर्शन होतं. काळ्या दगडात कोरलेली ती मूर्ती जणू आपलं लक्ष वेधून घेते. नाही इथे गर्दी, नाही मोठं भव्य गाभारा, पण इथे आहे शिवाचं खरं अस्तित्व, जसं निसर्ग स्वतः दर्शन घडवतंय. चारी बाजूने घन वर्णराईत दडलेलं हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आणि याच मंदिराच्या समोर असलेली ही वास्तू, यात असलेल्या भग्न मूर्ती खरंच आपलं लक्ष वेधून घेतात. या जीर्ण होत आलेल्या मूर्तीतनं अजूनही त्यांचं दैवत्व शिल्लक आहे याची ते अनुभूती देतात. खरंच खूप प्रसन्न करणारं वातावरण या नागेश्वर मंदिराच्या परिसरात आहे. दगडात कोरलेली ही आस्था आणि मातीतून उठलेला भक्तीचा गंध म्हणजेच नागेश्वर फक्त दैवस्थान नाही, तर काळाच्या पलीकडचं एक अनुभूती स्थान आहे. शब्द संपतात पण भक्ती वाहत राहते. आयनलच्या नागेश्वर अजूनही श्वास घेतोय, शांत आणि दिव्य. घरी चालला लगभग 1 तास आपण इकडे होता आणि या मंदिर परिसरात होता. खूप छान वाईब्स आहेत, खूप चांगला मस्त वाटतं इकडे. एक वेगळा मंदिर, आपलं कोकणातला हिडन फिरून बघू गावला. जनरली या कणकवली तालुक्यात येतात, पण देवगडवरनं 30 किलोमीटर पडतं आणि इकडनं कणकवलीतनं लगभग 15-20-22 किलोमीटर पडतात कणकवली सिटीतून. आणि देवगडवरनं हे देवगड नापलो निपाणी हायवे आहे ना, त्या हायवे कसा त्या हायवेवरनं लगभग 15 ते 16 किलोमीटर आतमध्ये आहे.